आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68। नमस्कार। 22 एप्रिलला भारताच्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाकडून जो पर्यटकांवर जो टेरर अटॅक करण्यात आला होता, त्याचा बदला म्हणून ना भुलेंगे ना माफ करेंगे ही मोदी साहेबांची रणनीती काल रात्री आपल्याला सर्वांना, सर्व भारतीय देशवासियांना बघायला मिळाली। भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करून मोठ्या प्रमाणावर हल्ला भारताने पाकिस्तानवर काल केलेला आहे। या निमित्ताने सर्व भारतीय नागरिक आनंदित झालेले आहे, कारण की बदला घेणं हे अपेक्षित होतं पाकिस्तानकडून। कारण की त्यांनी ज्या प्रकारे आपल्या हत्या केली होती, त्याच प्रकारे त्यांच्या घरात घुसून त्यांना ठेचून मारल्याशिवाय मोदी साहेब सोडणार नाही असं त्यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी तो पूर्ण केला। त्याबद्दल भारतीय सर्व नागरिक त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतात। आज आमच्या लिमोनमध्ये फटाके वाजवून त्याचा जल्लोष साजरा करण्यात आला, परंतु मोदी साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत यांचा नायनाट होत नाही तोपर्यंत या पाकिस्तानला आता सोडायचं नाही आणि जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो आता शांत बसायचं नाही अशी आम्ही सर्व आमच्या लिमोन निवासियांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, मातरम, मातरम, जय जय, भारत माता की जय। जो भारतावर अतिरेक्याने जो निघून हत्या केली, जो अटॅक केला, त्याला आज भारताने पहाटे 1 ते 1:30 दरम्यामध्ये जो सर्जिकल स्ट्राइक केला, पाकिस्तान में घुस के मारेगा ये मोदी साहब का वाक्य उन्होंने सच निकला। और आज पाकिस्तान के ऊपर 9 जगह पे जो बम्बार्डिंग हुई, उससे पाकिस्तान का बहुत बुरा हालत आज पेपर में और मीडिया में सब मिल जाएगा। ये पाकिस्तान को दिया बड़ा सबक है, ऐसे ही सबक और आगे देना चाहिए, ये मेरी कैफियत है। बोला